तू बजू काही म्हण यार, रिश्तेदार म्हण किंवा मित्र म्हण किंवा गावातलं लोक म्हण, फक्त खावा पुरता नाही का माणसाच्या संबंधात राहते त्या. कसं बे? अरे जेव्हा मी 20 वर्षाचा नव्हतो का, शाळा नव्हतो शिकत मी, हा. तर त्यावेळेस हे सांगत मला काय येती मुलगी आहे तेती मुलगी आहे, माझ्या रिश्तेदारीत पोरगी आहे, तू म्हणजे मांग एवढा हँडसम पोरगा आहेस असं त्यावेळेस ते म्हणत. हा. त्यावेळेस मला शाळा शिकणी होती. बरोबर. मी त्याला सांगितलं का मला शाळा शिकू द्या, मग त्याच्यावर पाहू. पण आता 24 वर्षात झालो, आता मला लग्नाची गरज आहे. बरोबर. म्हणजे काम धंद्यान मी बरोबर आहे, 4 कोंबड्याचे दुकान आहेत, अंड्याचे दुकान आहेत, खर्याचे दुकान आहेत, हॉटेल आहेत, सप्पा व्यवस्थित आहेत. तरी आता मला कोण्या रिश्तेदाराचा फोन नाही येत का येती पोरगी आहे तेती पोरगी आहे, मी हमी घेतो तुझ्या लग्नाची. असा कोणीच नाही म्हणत बापा. पहिलं मन माने म्हणत. काहून असं झाला असेल? मी सांगू का? हा. जेव्हा 20 वर्षाचा होतास तू हो आणि आता किती आहे? 24. हो. तर 4 वर्षाचा काळ म्हणजे कसा समोर गेला. या 4 वर्षाच्या काळामध्ये एवढा जमाना बदलला. हा. कसं आहे, समजा एखादी पोरगी त्यानं तुला दाखवला, हो. लग्न वगैरे झाला हो. आणि त्याच्या बाद ते पोरगी पराली तर बात तो सही है. अरे एवढा म्हणजे जमाना आता नाही का परापरीचा आहे. शेवटी तू दोस्त त्या रिश्तेदारावर देशील ना किंवा दोस्तावर देशील ना, म्हणून आता त्याला नाही का भेव लागते सांगायचं. हाच फरक आहे, दुसरा काही आहे नाही. मग आता मी कुवारा करेन का? आता तसा मी नाही सांगू शकत, पण तुलाच आपल्या पद्धतीने मागा लागेल. गॅरंटी कोणी नाही घे. आता सब चायना का माल है.